सावरिती अचल ही पदरासी. येताना पदर ढळून गेला तरी भान नव्हतं. आता न घासरलेलाही पदर पुन्हा पुन्हा सावरीत होत्या. म्हणजे झालेली जाणीव काहीतरी वेगळी आहे. सावरती अचल ही पदरासी. का नत होती बघता नयने. या वेळेला संकोच नव्हता, लज्जा नव्हती. आता दृष्टीला दृष्टी भिडली की दृष्टी खाली वळत होती. का नत होती बघता नयने. कारण एकच आहे, चाप रोखिले त्यावर मदने. आज मदनाच्या शरसंधानात सापडल्यात यावेळेला. आतापर्यंत जे निष्पाप अंतःकरण होतं, केवळ प्रेमाचा आणि सहवासाचा भाग होता, त्यात कुठलीही इंद्रियांच्या तृप्तीची वासना नव्हती. आज ते राहिलं नाही. लक्षात घेण्याची गोष्ट. का नत होती बघता नयने चाप रोखिले त्यावर मदने. आणि मग गढूळ जाहले कामे मानस. कामानं मानस गढूळ झालं. गढूळ जाहले कामे मानस जसे मिठाने नासे पायस. साहेब, हे बाहेरून कळणंच शक्य नाही. अंतरंगाची साक्ष असली तरच फक्त कळू शकते की असं कसं होतं. गोपींच्या बाबतीत असं झालं. हे भगवंतांना कळलं. कसे हरीसी आता रुचावे मलिन नासले कुणास भावे. जे मळलं आहे, जे नासलंय, ते कुणाला भावतं. ओठाला लावल्यावर कळतं नासलंय की नाही ते. आता काही ना कवड्या पडल्या म्हणजेच कळतं नासलेलं. आता काय करावं. मधुर नासले कुणास भावे. आणि मग अशा त्या अत्यंत बिकट परिस्थितीत सुद्धा धरून राधिका संग जाहला गुप्त तदा श्रीरंग. भंग करून रंगात इतर त्या असता रासी दंग जय हरी सुखगंधा. सगळ्या गोपी त्या रासक्रीडेमध्ये दंग असताना एकेला बरोबर घेतलं राधेला आणि भगवान गुप्त झाले. पण हाय परंतु राधा हृदयी मद कामाची होत चढाई. सुने बनविले जये मुनीना काम जिंकिला जाईल कवणा. नेहमी म्हणणाऱ्या ऋषीना सुद्धा ज्यांनी कुत्र बनवलं, तो काम जिंकला जाईल कसा. त्या राधेच्याही मनामध्ये जेव्हा तिला एकटीला घेऊन परमात्मा बाजूला झाले, तेव्हा तिला वाटलं मैं भी कुछ हूं. माझ्याजवळ काही विशेष आहे म्हणून इतरांना सोडून माझ्या बरोबर आम्हाला. तिला वाटले मम रूपासी लोलुपहा सोडी इतरासी. माझ्या सौंदर्यावर, माझ्या सद्गुणावर वगैरे वगैरे हा भाळला आणि त्यामुळे इतर गोपींचा यांनी त्याग केला. आता नमविन आता हवा तसा मी बैल वेसणी म्हणजे कामी. कामी म्हणजे व्यसन घातलेला बैल. किती माजलेला असला तरी काय करतो. तसं आता मी पाहिजे तसं नवीन मिळालं. आणि म्हणून तिने काय केलं. वदे श्याम मी थकले कोमल उचले ना बघ एकही पाऊल. उचलून घे मज खांद्यावरती. इतकंच म्हणली असती तर भागले असतं. तरीच खरी मजवरची प्रीती. हे बोलली. हे जर बोलली नसती तर बरं झालं. कारण याच्यामध्येच मुळे संशय निर्माण झाला. म्हणजे आता प्रेम खरं नाही, खांद्यावर उचलून घेण्यावर प्रेम सिद्ध व्हायचं. फार अंतर आहे याच्यामध्ये. त्या शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग असाच की ते कुमारल भट्ट त्यांनी जैन बौद्धांना जिंकलं. आणि मग तुम्ही असं शब्दांनी तर आम्ही याच्यापूर्वी वैदिकांना जिंकलं होतं, काही अद्भुत करून दाखवलं पाहिजे. ठीक आहे, काय करायचं. या कड्यावर खाली उडी मारा. जर सुरक्षित राहिला तर आम्ही तुम्हाला वैदिक चांगलं वेद चांगले म्हणून. त्यांनी त्याप्रमाणे कड्यावर उडी मारली. आणि उडी मारताना म्हणाले काय. यदि वेदा प्रमाणा स्यु नमे काचित भवेत क्षती. जर वेद प्रमाण असतील तर मला काही अपाय होणार नाही. ते पायाचा अंगठा मुरगाळला पाहिजे तेवढा. चांगला सुजला मुरगाळला. पण त्या नुसता पायाचा अंगठा मुरगाळला फारसं काही झालं नाही. पण ते खुटखुट राहिली मनामध्ये की इतक्या कड्यावरनं उडी मारल्यानंतर अंगठा तरी का मुरगाळला. पुढे ते तुषाग्नी घेत होते. भगवान शंकराचार्य त्यांच्या भेटीला आले. तर त्यांनी म्हणजे आता मी तर तुमच्याशी वादविवाद काही करू शकत नाही. तुमच्या त्या आमच्या मंडन मिश्राकडे जा, माझा शिष्य आहे, त्याला जिंकलत म्हणजे मला जिंकल्यासारखाच आहे. तो माझ्यापेक्षा चतुर आहे म्हणाले आमच्या शास्त्रामध्ये. पण एक आपण आला तर एक प्रश्न विचारतो. हे असं असं घडलं, मला बाकी काही झालं नाही आणि माझा अंगठा तेवढा मुरगळला, असं का व्हावं. तेवढा तरी का मुरगळला. तेवढा वेद अप्रमाण आहे का. शंकराचार्य हसले. म्हणजे तुम्ही काय म्हणालात. म्हणजे यदि वेदा प्रमाणा स्यू नमे काचित भवेत क्षती असं म्हणाले. बरोबर आहे. तुम्हाला काही न होण्यावर वेदाचं प्रामाण्य अवलंबून राहिलं म्हणजे तुमच्याच कल्पनेप्रमाणे असेल वेदाचं सतत प्रामाण्य संपलं न म्हणाले. वेद जर सतत प्रमाण आहेत तर मला काही झालं नाही तर वेद प्रमाण,
म्हणजे तुम्हाला काही न होणं हे वेदाचं प्रामाण्य ठरलं. तुम्ही जर असं म्हणाल असतात की वेद प्रमाण आहेत म्हणून मला काही होणार नाही, तर काय झालं नसतं. तुम्ही म्हणालात मला काही झालं नाही तर वेद प्रमाण आहे. देव जर खरा असेल तर माझी इच्छा पुरवेल, बसावं. हे आणि हे नुसते शब्द बरं म्हणते उद्यापासून आम्ही भाषा बदलतो नाही, इथं व्हायचे. ते राधा म्हणते उचलून घे मज खांद्यावरती तरीच खरी मज वरची प्रीती. माझ्यावर प्रेम आहे हे मी तेव्हा मान्य करीन की जेव्हा तेव्हा मला खांद्यावर उचलून देशील. नाही तुम्ही थकले म्हणाले. वरे श्याम मी थकले कोमल उचले ना बघ एकही पाऊल. एकही पाऊल मला उचलत नाही म्हणाले. मी थकलो, थकले. ते इंद्रिय जालाच चाळवू न शकते. बरे म्हणे हासून ऋषिकेशी उंचावर चढवीत तीयेसी. म्हणजे बघ राधे, जमिनीवरून एखादी वस्तू उचलायला जरा ओझं होतं. तुला मी उंचावर चढवतो, तिथून खालण्यावर बघ. ओझं उचलून देणं सोपं असतं, पण खालून उचलून डोक्यावर घेणं कठीण असतं. मग ते हमाल सुद्धा म्हणतात जरा हात लावा साहेब. नाही तर त्याने हात लावून डोक्यावर चढवलं की मग त्याच्यावर किती जातो. ते खालून उचलणं कठीण म्हणून म्हणली तशी झाडावर बसवतो तुला. तिला झाडावर चढवली आणि ती खाली आता बसणार तेवढा ते गुप्त झालं. स्कंधी तेथून बसू पाहते तोच लपे गोविंद. व्हावे लागे फजित जरी का कामे झाला अंध. जय हरी सुखकंदा. तस्मिन्नेव करणीयम हे ठीक आहे, काम करू अधिकम. पण अंध झाला आणि त्याची तुम्ही प्रेम करा ठीक आहे, तुम्ही काम करा ठीक आहे, तुम्ही क्रोध करा ठीक आहे, पण इन रिटर्न असं असं झालं पाहिजे असं म्हटलं की त्याची चव गेली. मग तो धंदा व तिचा अर्थ आहे दोस्तीही नाही. ही जी त्या खांद्यावर बसू म्हणते तेवढे ते भगवान गुप्त झाले. आता इकडे कृष्ण लोपता सावध गोपी विरहतयांच्या चित्ता कापी. व्याकुळ पुसती परस्पराना तुवा पाहिला कागे कान्हा. आता कृष्णगोप लुप्त झाले. गुप्त झाल्याबरोबर सगळ्या सावध झाल्या. तू पाहिला ग, तू पाहिला ग. आता कोण पाहतो. कुंजलतासी यमुना तीरी शोधित फिरती कृष्ण मुरारी. आणि असे हिंडता हिंडता चिन्हे पाहून हरिचरणास भाग्यवती ही कोण तरी. आणि इकडे तिकडे हुडकता हुडकता त्या कृष्णाच्या पावलाबरोबर दुसरे एक पावलं स्त्रीची उमटलेली पाहिली आणि त्याने म्हटलं ही कोण भाग्यवान आहे. आम्हा सगळ्यांना टाकलं आणि हिला एकटीला घेऊन गेला. ही कोण आहे. तिच्याविषयी मत्सर नाही आला. काय वाटलं दिसत न राधा तीच असावी का वदती सर्व ही धन्य म्हणावी. आम्ही दवडिले भाग्य अरे रे दूषवून मन काम विकारे. कामाच्या विकाराने मन दुष्ट करून आम्ही आमचं भाग्य गमवलं म्हणाले. हिचं मन राधेचे पवित्र उज्ज्वल शिवून धजते तया प्रतिमल. प्रेम तिचे निष्काम राहिले म्हणून हरीने हृदयी धरिले. तिचं प्रेम आहे ते निष्काम राहिलं म्हणून परमेश्वराने तिला जवळ केलं आणि आमचा त्याग केला का आम्ही मलिन झालो. क्षणिक सुखासी लंपट होऊन घात आमुचा केला. हाय हाय हे नंदनंदना धाव आता हा केला जय हरी सुखकंद. एका क्षणिक मोहाच्या बाळात पडले म्हणाले आणि अप्रतिम सुख जे ते गमावलं. आमचे अंतःकरण आम्हाला काही ताब्यात राहता आली नाही. तुमच्या चुकलं म्हणाले आमचं. आणि मोठ्या उत्कटपणे शोक करू लागले. आता इकडे राधेची स्थिती तशी झाली होती, ती अवघडली होती. तिला जर खाली उतरता येईना आणि अशा अवघड ठिकाणी बसलेली. रुदन परी राधेचे ऐकून नवल करी चित्ती गोपीजन. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. राधेचाच आवाज हा. जे जवळ आल्या सगळ्या ती अवघडलेली रडली. तिला खाली उतरवली. काय झालं म्हणाले काय आगे फसविले तुलाही. आता इथे कसोटी आहे. काय आगे फसविले तुलाही. त्या कप्ट्याने म्हणले तुलाही फसवलं नाही शेवटी. दोष तयाचा अल्पही नाही. राजाला उजाडलं त्याच्याकडे काही दोष नाही. मीच मातले मलाच मस्ती आहे. मीच मातले वदे राधिका ओळखले ना जगन्नायका. त्याची योग्यता केवढी मोठी आहे हे मीच लक्षात घेतलं नाही. मी माजल्यासारखी झाले आणि त्याला त्या मस्तीच्या आणि गर्वाच्या आणि अभिमानाच्या आणि अहंकाराच्या ताठ्यामध्ये त्याला राबवायचा प्रयत्न केला. मला मस्ती आली. मीच मातले त्याच्याकडे दोष नाही. फार महत्वाचं आहे
की आपल्याला झालेली आपल्या अपराधाची शिक्षा आहे, तोच मेला तसा. गोपी म्हणतात काय आगे फसविले तुलाही. राधा मोठी का? ती म्हणते दोष तयाचा अल्पही नाही. त्याच्याकडे दोष नाही, मी चुकले. मीच मातले वदे राधिका ओळखिले ना जगन्नायका. आता मलिन कुटिल लव होता अंतर दूर होतसे मग परमेश्वर. अंतःकरण थोडं मलिन किंवा कुटिल झालं तर दूर होतसे मग परमेश्वर. नाही तर तो दूर नाहीच आहे, तो नेहमी तुमच्या जवळ आहे. अडचण एकच आहे की तुमच्या जवळ जो नेहमी आहे तो दर्शत का नाही? मलिन कुटिल लव होता अंतर. आपल्या अंतःकरणात कुठे गढूळपणा आला नाही ना, तिथे कुठे वाकडेपणा आला नाही ना. आता हे कळलं तर आनंदाची गोष्ट आहे, नाही कळलं तर तरफडण्यावाचून दुसरा काही मार्ग नाही, कारण त्याला गरज नाही. मलिन कुटिल लव होता अंतर दूर होतसे मग परमेश्वर. राधा म्हणते हरीस निर्मळ हृदये रुचती वश होई तो शुद्ध प्रीती. भक्ती हवी त्या अव्यभिचारी हे न परी कुणी घेत विचारी. त्याला अव्यभिचारी भक्ती लागते म्हणाले, पण हे कुणी विचारात घेतले. अव्यभिचारी म्हणजे अनन्य भक्ती. अन्याश्रयाणां त्यागः अनन्यथा. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलं की नास्ति तस्मिंस्तत् सुख सुखित्वम. त्याच्या सुखाकरता मी, ही भावना अनन्य भावना आहे. माझ्या सुखाचं साधन तो बिघडलं. हे आता तसं झालं. उचलून घे मज खांद्यावरती तरीच खरी मजंबरची प्रीती. म्हणजे माझ्या सुखासाठी तो झाला, हे बिघडलं. मलिन कुटिल लव होता अंतर दूर होतसे मग परमेश्वर. हरीस निर्मळ हृदये रुचती वश होई तो शुद्ध प्रीती. भक्ती हवी त्या अव्यभिचारी हे न परी कुणी घेत विचारी. पण माणसं म्हणली अशी आहेत की त्याच्या दयाळूपणावर, त्याच्यावर लादतात दयाळूपणा, त्याला क्षमाशीलपणा लादतात त्याच्यावर. भगवान आम्ही चुका करतो, तुम्ही क्षमाशील न, म्हणजे आम्हाला चुका करण्याचं लायसन्स. तुम्ही दयाळू न, मग आम्ही कसंही वागावं. असं नाही, असं नाही. हे राधेला समजलं आणि राधानेही ते इतरांना सांगितल्याबरोबर त्यांनाही उजाडलं. आणि मग या सगळ्या गोपी अतिशय करुण रवानी भगवंताची प्रार्थना करू लागल्या. म्हणाल्या काय? दीनोद्धारा हे सुकुमारा पदनत पावन खल संहारा. अघमल नाशक कुंज विहारी शोक सागरा भरुनी तारी. धाय मोकलून रडती गोपी माधव हरी गोविंदा. वृक्षलता कवटाळून वदती दावागे सुखकंदा जय हरी सुखकंदा. आणि गोपींचं भान विसरल्यासारखं झालं. कृष्णाच्या नावाचा उच्चार करीत आक्रोश करू लागल्या. झाड पाहिलं की त्याला विचारावं, बेली पाहिलं की त्याला विचारावं, दगड पाहिलं की त्याला विचारावं, पक्षी पाहिला की त्याला विचारावं, अरे तू तरी आमचा कृष्ण पाहिलास का? तू तरी आमचा कृष्ण पाहिलास का? जी रामचंद्राची स्थिती झाली होती तशी उलट बाजूने आता गोपींची झाली. वृक्षलता कवटाळून पुसती दावागे सुखकंदा जय हरी सुखकंदा. आणि त्या म्हणतात बलानुजा स्मरता तुझ चित्ती महापातके उद्धरता ते. त्याहून अमुचे पाप भयंकर गणून दया का येतन तिळभर. देवा महापातके सुद्धा तुझ्या नामाच्या उच्चाराने उद्धरून जातात. म्हणतात आमच्या मनामध्ये आलेली जी कुखलपणा आहे ती त्या महापातकापेक्षा सुद्धा भयंकर झाली का? गणू त्याहून अमुचे पाप भयंकर गणून दया का येतन तिळभर. बहुत संकटे आली गेली कुशल आम्ही तव छत्राखाली. वाचविले या परिमाराया समयी का त्या वदय दुराया. आमच्यावर अनेक संकट आली की ज्यावेळेला आम्ही किती तरी मेलो असतो कोणाला ठाऊक, त्या प्रत्येक संकटातून तू आम्हाला वाचवलंस. हे असं तडफडून मारायचं होतं म्हणून वाचवलंस का? असं असं याच्याकरता वाचवलंस आम्हाला? अरे नंद पिता तव म्हणून तयासी पाताळातून सोडविलेसी. आणि दुजेपणाने लोटून देसी मरणाच्या खाईत आम्हासी. नंद तुझे पिता होते म्हणून त्यांना पाताळातून वर आणलं आणि आम्ही तुझ्या कोणीच नाही म्हणून आम्हाला पाताळ ढकललं. संकटाच्या आपत्तीच्या शोकाच्या
भाजून काढी हा विरहानल, दावानल तो कितीतरी शीतल, कालिय विष एकदाच नाशी, हे नवमरणे प्रतिक्षणाची. तो दावानल कितीतरी बारा म्हणाले, त्याच्यापेक्षा हा जो विरहानल आहे हा महाभयंकर आहे. हा मनबुद्धी सुद्धा सगळं भाजून काढतो, तो फक्त शरीरालाच भाजून काढतो. कालियाच्या विषाने एकदाच मेलो असतो म्हणाले. हे नवमरणे प्रतिक्षणासी, तुझ्या विरहाच्या विषाने प्रत्येक क्षणाक्षणाला आम्हाला मरण भोगावं लागतंय. काय प्रकरण आहे. क्षमा करी रे कुंज विहारी, अंतन अमुचा पाही, सुकलो त्याचा दंड पावलो, आता पदरी घेई जय हरी. चुकलं पाहिलं आमचं. काय चुकलं आमच्या लक्षात आलं. ही जी वासना येता कामा नये ती आली. चुकलो त्याचा दंड पावलो, त्याची शिक्षाही आम्हाला मिळाली. पण आता किती वेळ शिक्षा द्या. आता पदरी घेई जय हरी सुखकंदा, लक्ष्मी मोहून करीते साची, ज्यावर कुरवंडी प्राणाची, मनमोहन ते स्मित तव दावी, आस एवढी तरी पुरवावी. लक्ष्मीनंही ज्या दर्शनाकरता आपले जीव कुरवाळून टाकावे, पंचप्राणाची कुरवंडी करावी, ते तुझं मधुर हास्य एकदा आम्हाला बघू दे. दुःख पुढे जा. अरे तव वचनातून सुधे सपाझर, खुळे शशांका म्हणते सुधाकर. चंद्राला लोक सुधाकर म्हणतात, खोटाय म्हणाला ते. तव वचनात तू बोलायला लागलास म्हणजे अमृत पाझरतं. ते चंद्राला कशाच अमृत आलं. तव वचनातून सुधे सपाझर, खुळे शशांका म्हणते सुधाकर. प्रभातयाची दाहक होते, चक्रवाक हा प्रमाण याते. त्याची प्रभा ही दाहक होते. जरही माणसाला कळतं माहिती की चंद्राचा जो प्रकाश आहे तो त्याला उन्हासारखा पोळतो. त्या शाकुंतलामध्ये म्हटलंय दुष्यंतानं मदनाला आणि चंद्राला उद्देशून तो म्हणतो, तव कुसुम शरत्वम शीतरश्मित्वमिंदो, द्वयमिदम यथार्थम दृश्यते मद्विधेषु, विकरति हिमगर्भैर इंदु हिमगर्भैर्मेघ मेघैर्मयूखैः, अग्निमेघैर्मयूखैः, तव पि कुसुम बाणान वज्रसारी करोशी. चंद्राला म्हणाले शीतकर म्हणतात आणि तुला कुसुमायुध म्हणतात. मदना दोन्ही खोटे म्हणाले. तुझे बाण वज्रापेक्षाही तीक्ष्ण आहेत आणि चंद्राच्या चांदण्यातून अंगावर निखारेच पडतायत. कसं आहे चंद्राचं चांदणं शीतल. खुळे शशांका म्हणते सुधाकर, प्रभातयाची दाहक होते, चक्रवाक हा प्रमाण याते. मृदू कमलाहुन तव पद कोमल, जिथून उगम पावे गंगाजल. हृदयी या अंगार लागला, पद ठेवून त्या निवविदयाळा. आता स्पर्शाची जात कशी बदलली लक्षात घेण्याची. आता चरण स्पर्शाने नाही शेवणारे आहेत वेदना. तेव्हा तुझे जे चरण कमल आहेत ते आमच्या हृदयावर ठेव, म्हणजे आमचा हा जो ताप आहे हा नाहीसा होईल. तापाची जात लक्षात आली. मृदू कमलाहुन तव पद कोमल, जिथून उगम पावे गंगाजल. हृदयी या अंगार लागला, पद ठेवून त्या निववदयाळा. आणि अशा रीतीने कृष्ण कृष्ण म्हणता व्रज गोपी, समरस झाल्या हरिस्वरूपी. कुणी कृष्ण मानुनी स्वतःला, तशाच करीती बहुविध लीला. आणि ते कृष्ण कृष्ण म्हणतात देवान विसरला झालं. ते कृष्णाच्या ज्या सगळ्या लीला होत्या त्या जणू त्यांच्या अंतःकरणात प्रगटून स्फोरायला लागल्या. कुणी जाहल्या नंद यशोदा, रोधी एक गिरी बनून पयोदा. गोपवासरे असुर सर्पबक, होऊन करीती लीला नाटक. आणि कृष्णाच्या ज्या ज्या लीला त्यांनी पाहिल्या होत्या त्या सगळ्या लीला गोपी अशा भान विसरून करू लागल्या. प्रेमरसी या परितयांची वृत्ती तन्मय झाली. पण तेवढ्यात श्यामल यमुना दृष्टीच पडता, पुन्हा स्मरे वनमाली जय हरी सुखकंदा. आणि ते यमुनेचं दर्शन झालं. नाचता नाचता आणि त्या खेळ करता करता ते यमुनेचं ते सावळं रूप पाहिलं आणि पुन्हा कृष्णाची आठवण झाली. आणि त्या काय म्हणाल्या, अजून निर्दया येत न कीव, नकोच आता असला जीव. कृपा तू तरी करगे यमुने, भावापाशी आम्हा झणीने. तुला एक विनंती मिळाली, तू यमाची भगिनी आहेस किंवा तुझ्या वशिल्याने तरी आम्हाला यमाकडे जायला जागा मिळवली मिळाली. आता सगळ्याची आपली इच्छा आहे. अजून निर्दया येत न कीव,
कशास आता असला जीव, आता हा जीव ठेवून काय करायचं मला. आणि म्हणून सगळे नेते यमुनेमध्ये उडी टाकायचं ठरलं. त्याच्या पूर्वी एक प्रार्थना केली. जगच्चालका हे परमेशा, पुरो आमुची अंतिम आशा, विहार करिजे थे व्रजनंदन, चरण तलीचे कर धूलिकण. आता आम्ही जीव तर अर्पण करणार, पण हे परमात्मा, आमची एक अंतिम इच्छा आहे की आमचा कृष्ण जिथे कुठे हिंडत असेल, आम्हाला पुन्हा जो जन्म येईल तो त्याच्या पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या मातीचा असा. विहार करिजे थे व्रजनंदन, चरण तलीचे करी धूलिकण, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. अनन्य कसा असावं त्याचा नमुना की आता आम्हाला दुसरं काही नको आयुष्यामध्ये, काही मिळवायचं नाही, एकच मिळवायचं आहे की त्याचा स्पर्श कधी होणार नाही असं होता कामा नये. त्याच्याकरता काय इतकं व्हायची आमची तयारी. विहार करिजे थे व्रजनंदन, चरण तलीचे करी धूलिकण. त्याच्या पायाच्या खालची धूळ होण्याचं भाग्य जरी आम्हाला मिळालं तरी पुष्कळ झालं. तेवढं तरी आम्हाला नक्की द्या, कारण आम्ही तर शरीराचं समर्पण करणार आहोत. धुळीत पडल्या दीन गोपिका, देठ तुटोनी जडू सुमकलिका, करुण रवे नर्णती व्रजनारी, दावा नलहत जेवी कुररी. कुररी म्हणजे हरणीची एक जात आहे. ती जशी त्या वडवानालाच सापडली, पणीलात सापडली म्हणजे होरपळून किंचाळते, ओरडते, तशा ह्या ओरडत होत्या, किंचाळत होत्या, गळून पडल्या होत्या. अंतःकरणात सगळं बळ, शरीरात सगळं बळ नाहीसं झालं होतं. शोक विह्वला गोपी जाणून, निर्मल नील शरीर दयाघन, मध्ये प्रगटला गोपवधूंचे, कुमुदवनी जणू बिंब शशीचे. आणि त्यांच्या त्या असा तो शोकाकुल मेळा सगळा बघितला आणि त्यांच्या ते विलक्षण शोकाने द्रवलेले भगवान त्या कुमुदवनामध्ये, चंद्रविकासी कमलांच्या समुदायामध्ये मध्येच चंद्रबिंब वर यावं त्याप्रमाणे भगवान प्रगट झाले. स्मितहास्याने श्रीकृष्णाचे सचेत झाल्या गोपी, सिंधू उसळला आनंदाचा, तुलना त्यान कदापि जय हरी सुखकन. आता त्या आनंदाला काय परावर आहे, म्हणजे ते ट्रान्सफर सीन म्हणतात ना, ते एकदम दृश्यपाठ. मगाच्या त्या वेदना, ते दुःख, तो आक्रोश, तो संताप, ती आगतिकता, ते सगळं गेलं, ते दैन्य, ते सगळं गेलं. आणि आता प्रसन्नता ही प्रसन्नता. काय फरक पडला, कृष्ण नव्हता आणि कृष्ण दिसला, बस. कशी आनंदिता असते त्याचा नमुना. नेता आवडीचे मनुष्य गावाहून आले आणि तसं काय आणलं विचारणारे लोक नाही, तर तसं नाही. इथे तो आला एवढंच पुष्कळ आहे, सगळं बदलून गेलं. सिंधू उसळला आनंदाचा, तुलना त्यान कदापि जय हरी सुखकंदा. आता दृष्टी कशी, एक रूप कसं दिसत होतं. पाऊस पडून जाता जेवी, उन्हे कोवळ्या सृष्टी हसावी, हास्य तसे ते श्रीकृष्णाचे, मानस खुलवी वरजलनाच आहे. रानावर ऊन पडलं म्हणजे नेहमीच चांगलं दिसतं, पण पाऊस पडून गेल्यानंतर जे ऊन पडतं ना त्याचं सौंदर्य काही वेगळं आहे. तसं आता झालं. पाऊस पडून जाता जेवी, उन्हे कोवळ्या सृष्टी हसावी, हास्य तसे ते श्रीकृष्णाचे, मानस खुलवी व्रजलनांचे, गोपींचे स्फुरले प्रेमाने, अंग अंग नव चैतन्याने, तनु पुष्पे वाहिली पदावर, खिळले डोळे मुख कमलावर. आपलं सर्वस्व कृष्णाच्या चरणी वाहून टाकलं. अंगा अंगातून कृष्णाचं प्रेम प्रगट होत होतं. हरिचरणाचे चुंबन घेती, हरिचरणाचे चुंबन घेती, कुणी ते धरती हृदयावरती, रान फूल उधळून हरिवर, कुणी जाहल्या भजनी तत्पर. आता ते प्रकार तो आहेच पुन्हा. रुसवादाऊन कोणी वदती, श्याम कुठे तव निरम हे गुणागुणेषु वर्तन्ते इतिमत्वान सज्जते. की प्रकृतीमध्ये आहे, मला ते समजून घ्यायचं. तेवढं जे होतं ते गेलं, आता वर्ष जे होतं ते पुन्हा तसेच कायम आहे. रुसवादाऊन कोणी वदती, श्याम किती तव निष्ठुर वृत्ती. भगवंताने काय उत्तर दिलं. वदत हासुनी मग वन माळी, इथेच होतो तुमच्या जवळी. मी गेलो होतो कुठं, मी कुठे गेलोच नव्हतो, जाऊच शकत नाही. इथेच होतो तुमच्या जवळी. मग बिघडलं कुठं. तुम्ही टाकिले मज बघण्याचे, पटल घेऊन कुवासनेचे. तुम्ही मला बघायचं टाकलं होतं,
मी कुठे गेलोच नव्हतो. इथेच होतो तुमच्या जवळी, तुम्ही टाकिले मज बघण्याचे, पटल घेऊनी कुवासनेचे. घुंगटके पट खोल न जाय. त्यांच्या दादाने वर्णन केलं. दासगणू म्हणे, माया गाठण थोडी करिता सैल ग, बघणारा स्थावर जंगम रूप विठूचे होईल ग. नाही तर सगळं विठूच आहे, त्याच्याशिवाय दुसऱ्या जगामध्ये आहे कुठे? जर सर्वंखल युदम ब्रह्म आहे तर हुडकायला जायचं कारण काय आहे? मग आडवं काय येतं? इथेच होतो तुमच्या जवळी. बिघडलं काय? तुम्ही टाकिले मज बघण्याचे, तुम्ही मला बघायचं टाकलंय. पटल घेऊनी कुवासनेचे, दिसलो नच केवळ या हेतू, धुक्यात जैशा लपती वस्तू. धुक्यात जशा वस्तू लपाव्या तशा तुमच्या वासनांच्या धुक्यामध्ये मी लपून गेलो म्हणाल. मी इथंच होतो. आता काय झालं? शुद्ध बिंब हे प्रेम रवीचे, धुके वितळवी सारे. सदैव तुमचा विकलो आहे, विकल्प घ्याना दुसरे जय हरी सुखकंदा. शुद्ध प्रेम रवीचं जे बिंब आहे त्याच्या उदयाबरोबर हे धुक्क सगळं वितळून गेलं. आता मी दुसरा कोणाचा? तुमचाच. तुमच्याशिवाय दुसरा कोणाचा नाही. जे काही आहे ते सगळं तुमचंच आहे. त्या राधेच्या प्रकरणात हे सांगतात. एकदा राधेनं विचारलं, मी कृष्णा, मी 10 वेळा म्हणते कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे, तू एकदा तरी म्हणतोस का रे राधा माझी आहे म्हणून? भगवान हसले. काय हसलात? राधे, राधा माझी आहे म्हणण्यात सुद्धा एक द्वैत आहे. मीच राधा आहे. आता तुला माझं कसं म्हणू? माझं म्हणणं म्हणजे सुद्धा ते तो षष्ठीचा जो प्रत्यय तो संबंध दाखवतो. संबंध दोघाचा असावा लागतो. इथे वेगळं नाहीच आहे. सदैव तुमचा विकलो आहे, विकल्प घ्याना दुसरे जय हरी. आता दुसरा विकल्प घेऊ नका. मी कृष्ण कोणी वेगळा आहे. काय आहे ते जे निर्माण झालं ना त्या द्वैतातून झालं. द्वितीयात वै भयम भवती. काय मौज आहे कोणाला? एकाकी न रमते, एक त्याला चैन पडत नाही, आणि द्वितीयात वै भयम भवती. हा जो तोल सावरायचा असतो ना हे कठीण. हे क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पथस्तत्कवयो वदंती. नुसती तारे नाही, दोरी नाही, तार नाही, वस्त्रेची धार, हे सांभाळायचं असतं. ते एकाकी न रमते, द्वितीयात वै भयम भवती. एकाकी न रमते आपल्याला नेहमीच अनुभवाला येतं, पण द्वितीयात वै भयम भवती हे असं होतं. विकल्प घ्याना दुसरे जय हरी सुखकंदा. दुसरा विकल्प म्हणाले. आता सुधा मधुर हे ऐकून भाषण, देहभान विसरे गोपीगण. समावली नच जाई चित्ती, काम विहीना प्रेमळ भक्ती. आता ते जे मध्ये काही आलं होतं ते सगळं गेलं आणि आता राहिलं ते नुसतं प्रेम राहिलं, नुसती प्रेमभक्ती राहिली की ज्यात कुठेही वासनेचा, कामाचा, स्वार्थाचा, द्वैताचा यत्किंचितही संबंध नाही. आणि तरी आहे द्वैताचा संबंध नाही तरी आहे. अद्वैती ही भक्ती आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे अनुभवाची जोगे नो हे बोलायचे. हे बोलता येत नाही, अनुभवत आहेत. आता काय काय झाली त्यांची भावना गोपींची? समावलीना जाई चित्ती, काम विहीना प्रेमळ भक्ती. पण त्या प्रेमळ भक्तीचं स्वरूप काय आहे? विश्व सकल ही हरिमय झाले, आपणही उरलो न निराळे. अशी जाहली स्थिती तयांची, धन्य योग्यता सद्भक्तीची. आता भेद न उरला द्वैता द्वैती, एकच झाली भक्ती अभक्ती. भजता भजन भावे, न भजता काय नव्हे. ऐसे नव्हे आघवे शिवूची असे. आता काय भक्ती आणि अभक्ती झाले ताट एके पांती. कर्मा कर्माच्या वाती मालधाव सगळे एकरूप होऊन गेले. आणि एकरूप होत असताना सुद्धा पुन्हा भक्ती राहिलीच. कसं आहे? एकच झाली भक्ती अभक्ती, गिलिली वृत्ती स्वरूपतेने, ऐक्य वितळिले प्रेम मुशीने. प्रेमाच्या मुशीमध्ये ते ऐक्यही वितळलं. आता वैशिष्ट्य काय सांगता आलं तर, समजता आलं तर, जनिनी, भगिनी, पत्नी, कन्या, वहिनी वा ललिता सखी अन्या.
विशेषयांच्या प्रेमामधला अनन्यते सहज जरी मिळाला वरी दिव्यता तपस्विनीची चढली उत्सुकता विरहाची तरीच गोपींच्या प्रेमासी येईल तुलना करावयासी. माणसाला वात्सल्याचे प्रेमाचे गोडव्याचे अनेक नात्यातून संबंध अनुभवता येतात. जननी आई, भगिनी बहीण, पत्नी पत्नी, कन्या मुलगी, वहिनी भाऊजय, बा सखी अन्या किंवा एखादी मैत्रीण. विशेषयांच्या आता या प्रत्येकामध्ये एक वैशिष्ट्य, विशेषयांच्या प्रेमामधला अनन्यतेसह जरी मिळाला. या प्रत्येकाच्या प्रेमामध्ये जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये जर अनन्यता आली, नुसती अनन्यता भागणार नाही. वरी दिव्यता तपस्विनीची, त्याला पुन्हा तपस्विनीच्या व्रताची दिव्यता आली आणि चढली उत्सुकता विरहाची, आणि विरहाची उत्सुकता त्यात मिसळली तर तरीच गोपींच्या प्रेमासी येईल तुलना करावयासी. तरच गोपींचं प्रेम काय होतं याची तुलना करता. तरीच गोपींच्या प्रेमासी येईल तुलना करावयासी. हेही खरे नच सत्य पाहता प्रेम असे गोपींचे. गोपी प्रेमा समची बुधो वर्णवेन ते साचे जय हरी सुख कंदा. हेही खरं नाही, सुळी उपमा नुसती कल्पना झाली. गोपींचं प्रेम कसं, गोपींच्या प्रेमासारखं. त्या कबीरांचं एक वर्ण विचारण हे विचारलं, कबीर महाराज आप बड़े भगत हो. अरे म्हणे मैं क्या कहते, कबीर कबीर क्या कहते, जाओ जमुना तीर एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. एका गोपींच्या प्रेमामध्ये कोट्यवधी कबीर वाहून जातील इतकं प्रेम त्या गोपींचं आहे. म्हणून ही सगळी उपमा वर्णन ठीक आहे, समजून घेण्याकरता काहीतरी करावं लागतं. पण खरं गोपींचं प्रेम हेही खरे नच सत्य पाहता प्रेम असे गोपींचे. गोपी प्रेमा समची बुध हो वर्णवेन ते वाचे जय हरी सुख कंदा. प्रेम रसाच्या महासागरी व्रजांगना जणू खुल कृष्णचंद्र जणू खुलवी लहरी. रास महातो सर्वा भुलवी काळ ही विसरे गती स्वभावी. काळ आपली गती विसरला म्हणा, त्याला पुढे सरकारचंच वाटलं नाही, जागी खेळून राहिला होता, स्टॅटिक झाला होता, जागच्या जागी खेळून राहिला. परिणाम काय झाला, नभात तारा खेळल्या ठाई मृगचंद्राचे मोहित तेही. सहस्रनेत्री बघती साची रास क्रीडा भगवंताची. चंद्र जागच्या जागेवर तारा तारा, आणि अशी 6 महिन्याची झाली म्हणे ती रात्र काळाच्या दृष्टीने. कारण ते कोणाला पुढे सरकायची इच्छाच नाही, जो तो तिथेच बघत अडकून राहिला भगवंताची ती रासक्रीडा बघत. ज्याचे दर्शनही प्रयास करुनी लाभेन योग्या प्रती. झाले कुंठित वेद सांख्य चिडले मीमांसका नागती. वेदांती भ्रमले कणाद दमले ऐसे परब्रह्मते. उल्हास उल्हासे यमुना तटावर इथे गोपी सवे खेळते. ज्याचं दर्शन व्हावं म्हणून योगी तपश्चर्या करतात तरी भेटत नाही. शास्त्र सगळी झाले कुंठित वेद नीती नीती म्हणाले. सांख्य चिडले, त्यांनी ईश्वर नाकारलाच, नकोच म्हणले पंचे. सांख्य चिडले मीमांसका नागती. मीमांसक म्हणाले महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्ठात. हे पार्वतीश करुणा घनशूलपाणी द्वेष्य प्रियो न तव कोपि समान बुद्धे. अंगीकरोषि भगवन् गरलेन्दु सर्पान् किन्निष्ठुरोसि वद केवलमस्मदर्थे. हे पार्वतीपती भगवान शंकरा, आपण इतक्या उदार मनाचे विशाल हृदयाचे आहात की तुम्हाला कोणी द्वेष्य नाही, कोणी प्रिय नाही. तुम्ही मनुष्य वस्तू कशी असो तिचा सारखाच स्वीकार करता. अंगीकरोषि भगवन् गरलेन्दु सर्पान. तुम्ही विषाचाही स्वीकार केला, अमृत मंथनाच्या वेळेला हालाहालासारख्या भयंकर विषाचा स्वीकार केला. चंद्राचाही स्वीकार केला आणि सापाचाही स्वीकार केला. आता मलाच तेवढं एकटं वगळायचं काय कारण, यांच्यापेक्षा मी अधिक वाईट नक्की ठरत नाही. साप आणि विष यांचाही जर तुम्ही स्वीकार केलात
तर माझा स्वीकार करायला काही हरकत नाही. की निष्ठुरोसी वद केवलमस्मदर्थे, माझ्याच पुरती निष्ठुरता काय म्हणून. सापही ज्याला जवळचा वाटतो, विषही ज्याला स्वीकार्य वाटतं, त्याला मी स्वीकार वाटायचं काहीच कारण नाही, न वाटण्याचं काहीच कारण नाही. माझा स्वीकार केला पाहिजे. तुम्ही करीत नसलं तर आम्हाला उत्तर द्या, आमची तक्रार आहे. अंगी करोशी भगवन गरलेंदु सर्पान, किन्निष्ठुरोसी वद केवलमस्मदर्थे. टीका भागवती यदीय धरिली डोक्यावरी पंडिती, भक्तीने वशतो भरीत सदनी पाणी सखा श्रीपती. श्री ज्ञानेश जणो पुन्हा क्षितितली आले जनोद्धारणी. त्या श्री सद्गुरु एकनाथ चरणी मी येत लोटांगणी. एकनाथ महाराजांना नमस्कार असो, ज्यांना ज्ञानेशांचाच अवतार म्हणतात. आपल्याकडे अशी एक म्हण प्रसिद्ध आहे की ज्ञानाचा एका, नाम्याचा तुका. नामदेव महाराजच तुकारामाच्या रूपाने जन्माला आले, ज्ञानदेव महाराजच एकनाथांच्या रूपाने जन्माला आले. अशा त्या एकनाथ महाराजांनी ज्यांनी भागवतावर टीका लिहिली, शास्त्री मंडळी ज्यांनी त्याला विरोध केला, कारण मराठीत लिहिली, म्हणून ते काशीला गेले. त्यावेळेला ते पंडितांचं क्षेत्र होतं, आणि तिथे जेव्हा ती टीका पाहिली तेव्हा ते डोक्यावर घेऊन नाचले म्हणे. त्यांनी मिरवणूक काढली पालखीत. अशा त्या एकनाथ महाराजांना माझा नमस्कार असो. गगन भासते उदास वाणे, जरी उजळिले दिशास अरुणे. प्रसन्नता झाकीत निजमुखा, आभ्रांचा की घेऊन बुरखा. एखादा दिवस मला विचित्र उजाडतो. आज गोकुळमधला जो दिवस उजाडला होता तो अतिशय खिन्न आणि उदास होता. सगळं आकाश खिन्न आणि उदासतेने भरलेलं होतं. प्रसन्नता जणू ढगांचा बुरखा घेऊन आपलं तोंड लपवून बसली होती. वास्तविक सूर्योदयाची वेळ होती, अरुणोदय झाला होता, तरी सुद्धा प्रसन्नतेचं कुठे नाव नव्हतं. फुले न फुलती तरु न डुलती, पक्षी कोणी नच किलबिलती. वारा घालित नवता विंझण, भ्रमर शांत जणू गळले पैंजण. पायातली घुंगरं गळून पडली म्हणजे जशी वाजत नाहीत तसे भुंगे होते. आज कोणीही भुंग्याचा गुंजारव ऐकू येत नव्हता, पाखरं किलबिलत नव्हती, वारा वाहत नव्हता, झाडांच्या पानाची सळसळ नव्हती. इतकंच नाही, पान्हवती ना दुधाळ गाई, वत्साही उत्सुकता नाही. स्मित उमटेना शिशुवदनावर, आवडतेही गमेन रुचकर. दुधाळ गाई 5-5, 10-10 शेर दूध देणाऱ्या, त्यावेळेस दूध नाही, आणि त्यांना पान्हा फोडावा अशी उत्सुकता वासरा नाही. वासरं सोडली तरी आईजवळ जाईनात, नाही तर किती ओढ घेतात. सामान्यतः लहान लेकरू आहे, निरोगी आहे, त्याच्या मुद्रेवर हास्य असं उमटत असतं की असं बघत राहावं. 2 हास्य लक्षात ठेवण्यासाठी आहेत. एक लहान मुलाच्या मुद्रेवर उमटणारं हास्य जे अतिशय निष्पाप असतं आणि त्यामुळे मोठं सुंदर असतं, आणि पुढाऱ्याच्या मुद्रेवर उमटणार दुसरं टोक त्याचं. सगळी कुटिलता आणि सगळा खवटपणा त्यात भरलेला असतो, कुठेही सरळपणा नाही. त्याला काहीतरी निमित्त लागतं, इथे काही निमित्त लागत नाही. आणि असं असताना सुद्धा ज्याला काही निमित्त लागत नाही, जे स्वाभाविकपणे प्रगट होतं, असं हास्य सुद्धा लहान लेकरांच्या तोंडावर प्रगट होत नव्हतं. स्मित उमटेना शिशुवदनावर, ज्याची जी आवड आहे ती त्याला करावीशी वाटत नव्हती. आवडतेही गमेन रुचकर. खिन्न मानसी गोकुलवासी, असे होत का नुमगे त्यासी. श्याम आमुचा कुशल असेना, एक हीच शंका सकलाना. आणि असं का होतंय कोणाच्या लक्षात येणार की असं काय झालंय, सगळेच आपण असे कसे, अरे तुम्ही असे का, और तुम्ही तसेच दिसता, असं एकमेकांना विचारायचा प्रसंग. शेवटी त्यांना एकच शंका आली की कृष्ण सुखरूप आहे ना, खतरा काय पडसे बिडसे झालंय. आज सगळे असे, सगळ्यांच्याकडे उदासीनता काय म्हणून चौकशी करून मला. शोधावया व्याकुल काही नंदगृहासी आले, तो परकारथ दारी दिसता.
हृदयी शंकित झाले जय हरी सुखकंदा. काय भानगड आहे म्हणून नंदाच्या घरी चौकशी करायला जो आले तो दारामध्ये एक परकारथ खेडेगावात जो दिसायचा नाही कधी, इम्पोर्टेड गाडी पाहिली म्हणजे जसं वाटेल गोट्याला तसं, ते मथुरेहून रथ आला आहे, शृंगारलेला रथ आहे, वैभवशाली रथ आहे. नंदाच्या दारा नंदबाबाच्या दाराशी काय म्हणून काय भानगड आहे, कारण कंसाचं राज्य आहे तिथे, हा रथ म्हणजे त्याच्याशी काहीतरी संबंध असणार. आता तो कसा आहे सगळ्याला माहिती आहे. किंवा धस झालं, आत आले, काय चाललंय बघायला. आता आत तर सगळं दृश्य मोठं विचित्र झालं होते. कळले कोणी कंसाकडूनी कालच आला होता रजनी, रामकृष्ण न्याया मथुरेसी वार्ता नाही परी पुरेसी. आणि परत येऊन गावामध्ये लोकांनी सांगितलं की कंसाकडून कुणी एक मनुष्य आलाय, तो रामकृष्णांना घेऊन जाण्याकरता आला. एवढं ऐकलं मात्र ऐकून या हे हृदय हिसकले जात, असे गोपास वाटले. गृही रिगाले आतुर होऊन दिसले काही तेथ विलक्षण. आणि आपलं कोणी हृदय खेचून घेत आहे अशी संवेदना सगळ्यांची झाली. म्हणून नंदाच्या घरामध्ये लोक आले. आता तिथे मोठं विलक्षण दृश्य बघायला मिळालं सगळ्यांना. तात नंद गंभीरपणाने शून्य बघती निश्चल नयने, भव्याकर्षक पुरुष कुणी तो अधोवदन भूमी सरोखितो. अश्रू ढाळी मूक रोहिणी दीन यशोदा रडे स्फुंदुनी, हुंदका नमावे हृदयासी कुरवाळी बिलगल्या हरीसी. मोठं विलक्षण दृश्य दिसत होतं. नंदबाबा आपल्या ओटीवर आकाशाकडे बघत बसले, चेहरा उदास आहे. त्यांच्या जवळ समोरच्या बाजूला एक भव्य आकर्षक वेशभूषा असलेला कोणी प्रतिष्ठित पुरुष, पण खाली मान घालून जमीन टोकरीत बसलाय. रोहिणी तिच्या डोळ्यावाटे अश्रू वाहत आहेत आणि यशोदा ओक्साबोक्षी रडते. दीन यशोदा रडे स्फुंदुनी, हुंदका नमावे हृदयासी कुरवाळी बिलगल्या हरीसी. परमेश्वर तिच्या कमरेला, कृष्ण तिच्या कमरेला बिलगलेले आहेत आणि त्यांना कुरवाळीत ही ओक्साबोक्षी रडते. आता ते सगळं दृश्य इतकं विलक्षण होतं की गोकुळवासी मंडळींना काय करावं कळेना. जो तो जागच्या जागी असा स्तंभित झाल्यासारखा जातो. हे काय प्रकरण आहे, कोणाच्या लक्षातच येत नव्हतं काय चाललंय. तिच्या कटीसी दो हातानी वत्सल विळखा घेई, वदे श्रीहरी गदगद कंठे जाऊन आम्ही आई जय हरी सुखकंद. आईच्या कमरेला मिठी मारले आणि भगवान म्हणतात आई जाऊ ना, मी बराच वेळ झाला आता जायला पाहिजे. बाळ येवढी वदली आई पुढे मुखातून शब्द न येई, माय असे का बरे करावे वदे श्याम मधु मंजुल भावे. आई असं का करतेस म्हणाले. यशोदेच्या तोंडून फक्त बाळ शब्द निघाला, पुढे काही तिच्या तोंडून शब्द म्हटले नाहीत, हुंदके मात्र सारखे येत होते. तेव्हा कृष्ण म्हणतो येईन नामी पुन्हा परतुनी. पण त्याचं आहे आपल्या संवेदना अशा काहीतरी असतात की जणू त्यांना भविष्याचा साक्षात्कार होत असतो. जेव्हा भगवान म्हणाले, कृष्ण म्हणाले की मी पुन्हा परत येईन, येईन नामी पुन्हा परतुनी. यशोदा म्हणाली फसवितोस तू बोलत जननी. तू खोटं बोलतोयस, फसवतोयस, माझी वंचना करतोय. अरे पाप असे रे कंसा पोटी, तो तव घा वच विरले ओठी. कंसाच्या पोटात कृष्ण परत येणार नाही याची जाणीव तिला झालेली आहे. त्याचं कारण फक्त ती चमत्कारिक लावते. कृष्ण फसवतो हे कळलं आणि ते खरंही आहे. येईन मी पुन्हा परतून हे काही व्यवहारात आलेलं नाही. तेव्हा कृष्ण येणार नाही हे त्या वत्सल मातेला निश्चित कळलं आहे. पण त्याचा अर्थ ती जी लावते तो असा आहे, पाप असे रे कंसा पोटी, तो तव घा वच विरले ओठी. तो तुझा घात करील असं म्हणायचं होतं, पण घात शब्द की पुरा असं अशुभ आईच्या तोंडी कसं निघणार, तिच्या वाटे निघेला. तो तव घा वच विरले ओठी. तेव्हा बलराम जरा उठून उभे राहिले त्या आईजवळ आणि म्हणाले यशोदेला, बलरामे तव म्हटले. ओळखलं काय आहे ते? बलरामे तव म्हटले ती ते, शोक आवरी हा प्रिय माते. ज्ञातन का तुझ प्रताप याचे, हरीस कोठून भय कंसाचे. कृष्णाला कंसाचा भय, तुला याचे प्रताप माहित नाही. जये तुडविला नाग कालिया. तुझ्या डोळ्याने बघितलंस तू, जये तुडविला नाग कालिया.
सहज वारिली राक्षस माया, चेंडू समधरिला गोवर्धन, निर्भय यासी सगळे त्रिभुवन. ज्यानं गोवर्धन पर्वत चेंडू सारखा धरला, कालिया नाग पायाखाली तुडवला, ते तर तू पाहिलंस, हेही पाहिलंस. अनेक राक्षस आले आहेत, नाहीसे झाले, तेही तुला माहिती आहे. अशा स्थितीत तुला घात होईल असं वाटायचं काय कारण आहे? विश्वास बाळग म्हणाले, परतून येऊ धुळी समळवून दुष्टांच्या उन्मादा, संशय वाहू नकोस जननी, दे शुभ आशीर्वादा जय. तू फक्त आशीर्वाद दे म्हणाले, आम्ही दुष्टांचा उन्माद धुळीला मिळवून पुन्हा तुझ्या दर्शनाला परत येऊ. तुला शंका बाळगायचं कारण काय? आशीर्वाद दे. अशा गोष्टी ह्या तर्कवादाने का पटायच्या असतात? वक्तृत्वाने का ते दूर व्हायचं असतं? बलरामाने सांगितलं खोटं काही नव्हतं, पण हे अमान्य करण्यासारखं काही कारण नव्हतं. पण वात्सल्य आणि प्रेम ही अशी चीज आहे की या सगळ्यावर मात करून ती आपल्या ठिकाणी तशीच राहते. म्हणून कृष्ण जातो आहे ह्या दुःखावर, ह्यातला कोणताही उतारा उपयोगी नव्हता. आणि त्याच्या पाठीमागे ती जी भूमिका होती की तू फसवितोस तू बोलत जननी, तू पुन्हा परत येणार नाहीयेस. हे आतून कुठेतरी जाणवत आहे की पुन्हा कृष्ण परत येणार नाही. तेव्हा ह्या सगळ्या बलरामाच्या उत्तरावर यशोदा एकच म्हणाली, करू नको रे साहस बाळा. की ठीक आहे, तुझा पराक्रम मी अमान्य करीत नाही, पण पुन्हा एकदा नवीन साहस आपणून कशाला करायचं? करू नको रे साहस बाळा. नंदाकडे वळून म्हणाली, आपण तरी समजवान याला, वदे करुण विव्हला यशोदा, काय म्हणावे सुचेन नंदा. अहो तुम्ही तरी याची समजून झाला. नंदा बाबा काय बोला, ते चुपचाप आहे, शांत आहेत सगळीकडे. भगवान कृष्णाने विचार केला की असा हा प्रश्न सुटणार आहे का, आणि कधी सुटला आहे का? हे प्रश्न न सुटणारे असतात. म्हणून यांनी काय केलं, शिर ठेवून मातेच्या चरणी, निघता बोलत रथांशारंग पाणी, त्वरा करा अक्रूरजी आता, तुम्ही चलता ना होता. आता कृष्णाने आता एकदा परवानगी विचारली, मिळत नाही, पाहिलं, खाली वाकले, आईच्या पायावर डोकं ठेवलं आणि अक्रूराला म्हणाले, चालताय ना, निघा, घाई होते, आपल्याला वेळ होतो. नंदबाब म्हणाले, बाबा तुम्ही तिथपर्यंत येणार आहात ना मथुरेपर्यंत, तुम्ही चलता ना होता. आता आता कृष्ण जाणार आहे निश्चित झालं, आता त्यात काही उपाय नाही, त्यात बदल काही होण्याची शक्यता नाही. निश्चय हरीचा पाहून देवी, यशोमती अक्रूरा विनवी. विचार, हृदय करीतसे तुमचे स्वाधीन, पदर पसरिते आणा परतून. अक्रूरा काय सांगू म्हणाले तुम्हाला, माझं हृदय तुमच्या स्वाधीन करते, पदर पसरून प्रार्थना करते, भीक मागते म्हणा की पुन्हा ते परत घेऊन. हृदय करीतसे तुमचे स्वाधीन, पदर पसरिते आणा परतून. बेसळ्या गावात कळलं काय झालंय, काय चाललंय. रामकृष्ण मथुरेस निघाले, क्षणात हे चहूकडे कळाले, धावत आले गोकुळ सारे, तशीच उघडी टाकून दारे. आणि लोक होते तसे बाहेर पडाले, दार लोटून घेण्याचं भान सुद्धा कोणाला राहिलं नाही. तशीच उघडी टाकून दारे, यशोमतीचे हृदय रत्नते, चढे रथावर वेगे, गोपाळासह नंद निघाला, गाड्यातून त्या मागे जय हरी सुखकंदा. आणि भगवान रथावर चढले आहेत, बलराम दादा रथावर चढले, बैलगाड्या घेऊन नंद आणि इतर काही गोप मंडळी त्यांच्या मागोमाग निघाली. बसे पुढे अक्रूर धुरेवर, रथ चालवायला स्वतः अक्रूर बसला आहे. बसे पुढे अक्रूर धुरेवर, अश्व जाहले गमना तत्पर. घोड्यानी पाय उचलून तो पुढे टाकायच्या विचारात आहेत, लगाम ओढला गेला आहे. आणि इतक्यात तोच वेढीला रथ गोपीनी, कृत निश्चय जणू बहुशंकानी. की निश्चयाच्या भोवती शंका याव्या, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, हे योग्य आहे की नाही, ते योग्य आहे की नाही, असं जसं माणसाच्या मनात येतं आणि निश्चय कार्यवाहीत येत नाही, तसं त्या सगळ्या शंकांच्या सारख्या असलेल्या गोपीनी त्या रथाला वेढा घातला. आता काय हाल दिशा द्यायला थालतो पुढं, रथ अडकला. आणि त्यांनी काय केलं, कोणी ओढून धरिली चाके, रथा समोरी पथात वाके, मिठ्या मारिल्या अश्वपदासी, लोळण घेती कुणी महिसी. ध्वनी तयांच्या शोकातून ये, जा जाणे तर तुडवित हृदये. त्राण प्राण आमुचा टाकून जाई,
देहाची माक्षितीच काही. आमचा प्राण मला सोडून झाला, तर शरीर कोणाकरता सांभाळायचं? आता जायचंच असलं तर आम्हाला तुडवीत जा म्हणाले. आणि रस्त्यावर आडव्या पडले, कुणी घोड्याच्या पायाला मिठी मारली, कुणी चाकं ओढून धरली, आणि आवाज एक, जा जाणे तर तुडवित हृदय. आमची हिंमत असली तर आमचं हृदय तुडवीत जा. जगायचं कशासाठी? आमचं जीवन कोण होतं? हास्य हरीच्या जे मृदू ओठी, स्नेहमयी जी विलोन दृष्टी, मधुमंजुल जे प्रेमल भाषण, तेच असे व्रजरमणी जीवन. आम्ही जगत होतो कृष्णाच्या बोलण्यावर, कृष्णाच्या हास्यावर, त्याच्या स्पर्शावर, त्याच्या अवलोकनावर, त्याच्या गोड गोड वाणीवर, त्याच्या खोड्यावर. आता हे सगळं दूर झालं. आता जगायचं कसं? श्वासोश्वास बंद झाल्यापैकी वेळ आली आमची नाही म्हणाले. मग श्याम जीवनाधार तयांचा निसोडून जाता दूर, कासा विस झाल्या विण केवी राहिल कोमल उर, जय हरी सुख कंदा. असा जीवनाचा संपूर्ण आधार असलेला जो श्रीकृष्ण आहे तो सोडून चालला. आता जीव कासावीस होईल, नाही तर होईल का? व्यक्षण व्याकुळता सगळ्यांना आलेली आहे. आता तो अक्रूर पंचायतीत पडला. भगवंतही जरा गडबडल्यासारखे झाले की हे सगळं हे घडायच्या आधी आपण निघून जाऊ असं वाटत होतं ना. पण ते घरी आईमुळेच वेळ झाला. बाहेर पडते ते आणखीन त्याच्यापेक्षा वर ताण. आता काय करा? त्या गोपी म्हणतात, श्याम कसारे होशी निष्ठुर. कुणी मूर्खाने याचं नाव ठेवलं म्हणाले. क्रूर असे हा नच अक्रूर. अक्रूर कशाचा? मग आणखीन क्रूर कसा असतो? क्रूर असे हा नच अक्रूर. नंदाना म्हणतात, तात नंद तुम्हाही कळेना, कसा धाडिता आमुचा काना. नंद बाबा, तुम्हाला कळत नाही? आमच्या कृष्णाला तुम्ही पाठवून देता आणि तुम्ही निघाले बरोबर पोचायला बरोबर त्याच्या. तुम्ही आमच्या कृष्णाला पाठवणार? प्रेमाचं काय सामर्थ्य आहे की नंदाला गोपी विचारताय, कसा धाडिता आमुचा काना. आमच्या कृष्णाला तुम्ही कसे पाठवता आणि नंदाला विचारता? ते प्रेम ही काही विलक्षण चीज आहे. सुदैवानी दुरूनही त्याचा आपल्याला फारसा स्पर्श नसतो म्हणून बरे आहोत, नाही तर काय लोक त्याला काही नियम नाही, काही शास्त्र नाही. पण ते ज्याच्या अंतःकरणात आहे त्याच्या आनंदाला पारावार नाही असं आहे. शोकातही समाधान ही काही विलक्षण गोष्ट आहे की नाही? कारण शोक ज्याच्या निमित्ताने उत्पन्न झाला आहे त्याचं महात्म्य ते अंतःकरणाला असं सावरीत असतं की तो शोकही श्लोक होतो वाल्मिकीच्या प्रतिभेसारखा. असं काही विलक्षण आहे. तातनंद तुम्हाही कळेना, कसा धाडिता अमुचा काना. शुद्ध आपुरी त्यानवती, नयनी अविरत अश्रू स्रवती. उष्ण श्वासे ओठही सुखले, अक्रूराचे हृदय द्रवले. अक्रूर खरा वीर अशाच झालं त्याचं. नाकावाटे इतक्या जोराने श्वास होते की ओठ सुकून गेले, चेहरा पडला गेला, डोळ्यावाटे सतत पाणी वाहत आहे. अरे माणसाची अशी स्थिती आहेत काय नाही. गाय वासरे असुढाळीती, पक्षी फिरती रथा भोवती. चराचरांची बघता प्रीती, विस्मित झाला तो निज चित्ती. असं कोणी कोणावर प्रेम करू शकतं हे राजकारणात राहिलेल्या माणसाच्या कसं लक्षात यावं. याचा जन्म राजकारणात गेला, चांगला होता, वाईट होता असं काही नाही, पण शेवटी राजकारणात होता. तिथे सगळ्या गोष्टी सार्थाच्या मापाने मोजायच्या. प्रेम दाखवायचं असतं, करायचं नसतं. आणि अशा वातावरणात भांडलेला तो अक्रूर, त्यानं हे पाहिलं की ते नंद यशोदाचं तर ठीक आहे म्हणा, मुलगा आहे, पण सगळं गोकुळ गाई वासर. पक्षी भिरती रथाभोवती, पक्षी रथाभोवती गिरट्या घालताय. चराचरांची बघता प्रीती, विस्मित झाला तो निज चित्ती. त्याच्या अंतःकरणाला आश्चर्याने कासावीस केलं, पारावर राहिला. अद्भुत पाहतो म्हणाला मी. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय.
कृष्ण कृष्ण जय 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 गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता ह्या सगळ्या वातावरणामध्ये आता मार्ग तर काढला पाहिजे, दुसरा काही मार्ग नाही. रथावरून भगवान उतरले, व्रजलनासी हृदयी धरिले, पुसुनी अश्रू निज शेल्याने, शांतविती त्या गोड वचाने. भगवान रथावरून उतरले, गोपाळ गोपीना हृदयाशी धरले, आलिंगन दिले त्यांना, त्यांचे अश्रू पुसले आपल्या शेल्याने. आणि इकडं अक्रूर हे सगळं करीत असताना अक्रूराला खून केली. खूणविता अक्रूरा तो रथ हळूच काढी पुढती, फिरवित निज कर धेनू पाठी, बोलत करुणा मूर्ती जय हरी सुख कंदा. प्रेम आहे, कर्तव्याचं भानही आहे, आणि यातून कसं बाहेर पडावं त्याची युक्तीही आहे. तो घेणाव सगळा जो होता तो भगवंताने सगळा आपल्या भोवती घेतला. भगवान खाली उतरले, घोड्यानंतर त्याला कोण विचारतो, सगळे कृष्णाच्या भोवती जमले. मग कोणाच्या आलिंगन द्यावं, कोणाला हात फिरवावं, कोणाच्या पाठीवर हात ठेवावं, कोणाच्या डोळ्यावर हात फिरवावं, कोणाची दोन पुसावं, त्या गाईजवळ होत्या त्यांना कुरवाळावं. आणि असं करीत त्या अक्रूराला म्हणले रथ बाहेर घे. त्यानं तो सगळ्या घोटाळ्याच्या बाहेर रथ घेऊन उभा केला. आणि भगवान गोपींशी बोलू लागले, म्हणजे अगं गोपीनो तुमच्या प्रेमाला सदाच आहे मी विकलेला, देहाने जरीही परदेशी, परी मने नित तुमच्या पाशी. मी देहाने परदेशी आहे म्हणाले, पण मनाने तुमच्या जवळ आहे. आणि हे खोटं नाही, हे खोटं नाही. आपण लबाडी करतो तसं नाही, आपण करतो लबाडी. आमच्या एका मित्राला पत्र लिहिलं होतं की ते कार्यक्रमात ये म्हणून. त्यानं मला गौरवाने पत्र लिहिलं की तुझ्याकडचा कार्यक्रम आहे वगैरे वगैरे, चांगली गोष्ट आहे. मी मनाने नसलो तरी देहाने तिथेच आहे असं, म्हणजे देहाने नसलो तरी मनाने तिथेच आहे असं समज. मी देहाने नसलो तरी मनाने तिथेच आहे असं समज. मी त्याला तार केली, मनाने नाही आलास तरी चालेल, देहाने ये. लुच्चगिरी आहे, हे आपली लिहिण्याची भाषा आहे. यायचं नसलं, चाळायचं असलं म्हणजे सांगायची गोष्ट झाली, सबब झाली. हे मी मनाने आहे, देहाने नसलं म्हणून काय झालं. खरं मनाने असतो का भगवान म्हणतात ते मात्र खरं. आणि म्हणून तो उद्धवाचा प्रसंग त्यातूनच तर घडला की त्या उद्धवाला सांगतात भगवान किती खिन्न आहेत. उद्धव म्हणतो देवा काय झालं, मी काय करू, ज्याची विचार करावा ते मनच इथं नाही, तू गोकुळा जाऊन तेवढं घेऊन ये म्हणाले. तर म्हणजे उद्धवागमन त्यातून तर जन्माला आलाय. आता आपल्याला ऐकायचं पुढे 11व्या सर्गामध्ये ऐकू. तेव्हा म्हणाले गोपीनो यशोदेशी बोलले तसं खोटं नाही आहे. ते म्हणतात देहाने जरीही परदेशी, तरी मने नित तुमच्या पाशी, तुम्हा सोडून जात दिसेजे, ते न सुखे उर फुटते माझे. माझे शरीर उर फुटतंय, तुम्हाला सोडून जातोय, मला तरी काही बरं वाटते का. पण काय करू, परी न इष्ट कर्तव्य चुकविणे, म्हणून जातसे निरुपायाने. कर्तव्य केव्हाही माणसाला सुटत नाही. त्याचं जे जे कर्तव्य आहे ते त्यानं त्या त्या प्रमाण पद्धतीत केलंच पाहिजे. भले भावना कशाही असोत, त्याला अनुकूल असल्या तर आनंदाची गोष्ट आहे, प्रतिकूल असल्या तर त्याच्यावर मात करून पण कर्तव्य पार पाडलं पाहिजे. नाही तर मनुष्य जन्माला सार्थ होतं. कर्तव्य बदले, पण जे कर्तव्य आहे ते केलंच पाहिजे. परी न इष्ट कर्तव्य चुकविणे, म्हणून जातसे निरुपायाने. देह तुमचे आमचे देह वेगळे दिसतात, बरोबर आहे म्हणाले. देह वेगळाले जरी दिसती, तरीही आहो अभिन्न चित्ती, यास्तव शोक उगीच करानच, हसत मुखाने निरोप द्यामज. खरं म्हणजे हसत मुखाने निरोप दिला पाहिजे तुम्ही. मी आता तिथे जाणार आहे, तो कशाकडे जाणार आहे तुम्हाला माहित नाही. तो वीर पुरुष जायचा असला नाही त्याला ओवाळायचं असतं. आता रणांगणावर नवरा जातोय, बायको ओवाळते. राजपूतामध्ये पद्धत होती की तिच्या डोळ्यात अश्रू नाही येतं का, तिने प्रसन्न मुद्रेने त्याला ओवाळलं पाहिजे. एवढं सामर्थ्य असलं पाहिजे मनाचं की नवरा युद्धावर चाललाय, युद्धावर चाललाय, इंटरव्ह्यू नाही, आणि बायको जरा ओवाळते. तिने कधीही राजपूत स्त्रियांचं वर्णन आहे, कधीही त्यांनी असं केलं नाही, उलट केलं. आणि एकदा तर एका राजपूत राजाचे तर मला नाव बरोबर आठवत नाही, एका राजपूत राजाची कथा आहे की तो रणांगणाहून परत आला, रणांगण सोडून पळून आला. तर बायकोने दार उघडलं नाही. ती म्हणले कोणीतरी तू भूत आहेस, माझा नवरा असा असणं शक्य नाही. आणि खरंच जर असं असेल
तर मी अशा नवऱ्याला घरात घ्यायला तयार नाही म्हणाली, जा परत. आणि तो पुन्हा परत गेला म्हणाला. पुढे काय झालं कोण? भगवान तो भाव लक्षात घेऊन म्हणतायत की अरे असे निरोप असे दुःखाने द्यायचे असतात का? कर्तव्याकरता जो कोणी जातो आहे त्याला प्रसन्न अंतःकरणाने निरोप दिला पाहिजे. म्हणून शोक करू नका म्हणाले. यास्तव शोक उगीच करानच हसत मुखाने निरोप द्यावं. अनेक शास्त्र सांगितलं. पुन्हा त्वरित दर्शन व्हावे पोचवीत त्या दूर न जावे. ज्याची पुन्हा लवकर भेट व्हायची इच्छा असेल ना त्याला पोचवीत फार लांब जाऊ नये मिळाल. जितकं लांब पोहोचव तितके दिवस जास्त लागतात. म्हणून जर कोणाला निरोप द्यायचा असला तर तो फार लांबपर्यंत जाऊ नये. आणि जास्तीत जास्त यावतचे जलदर्शन म्हणजे पाणवठा जो काही गावाचा असेल ते जास्तीत जास्त पाणवठ्यापर्यंत जावं आणि तिथून परत यावं. पुन्हा त्वरित दर्शन व्हावे पोचवीत त्या दूर न जावे. म्हणून फिरागे परत ग्रहासी वदून असे झट चढे रथासी. आणि असं त्यांना बोलता बोलता भगवानने उडी मारली रथावर चढले. आता हे जे सगळं चाललं होतं ना, कृष्ण आपल्या जवळ आहे आणि बोलतोय याच्याशिवाय दुसरं भान गवळणं नव्हतं. कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती बोलन कानी शिरती. तेव्हा ते काय सांगतायत ते लक्षच नव्हते त्याच्याकडे. तो आपल्या जवळ आहे बस एवढंच समाधान. निघता रथ परी श्याम श्याम रे गोपवधू हंबरती जय हरिसुवर. पण जेव्हा रथ निघाला तेव्हा लक्षात आलं की हे सगळं काय प्रकट झालंय. आणि त्या गाया जशा हंबरतात तशा गोपवधू हंबरू लागल्या की कृष्णा श्याम कृष्णा थांब. आता काय थांब. वदती गोपी लव थांबव रथ बघुते कृष्णा पुरीव मनोरथ. गोपीने म्हणावं की अक्रूरा अरे ठीक आहे रे बाबा जाणार तू पण थोडा वेळ तर थांब. कृष्णाला इथे डोळे भरून बघू तर दे. तर बघू दे कृष्णा पुरीव मनोरथ. कृष्ण म्हणे चल पुढे त्वरा कर दुधात पडला तई अक्रूर. भगवान म्हणे अक्रूरा थांबू नको. मार घोड्याला 2 चाबूक. हे आता थांबण्यात आलं कारण पुढं कधी साहेब पोट भरून बघू दे. हे पोट कधी भरायचंच नाहीये. आता दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून कृष्णाने अक्रूराला सांगून रथ काढला बाहेर. आता ते सगळं झालं. अक्रूराची पंचायत झाली. त्याला ते सगळं कंसाचं बोलणं आठवलं. कृष्णाला कशा करता बोलवलं ही चर्चा झाली होती. कृष्णाला कसं नाहीसं करायचं त्याची योजना सगळ्या आखल्या होत्या. त्या सगळ्या अक्रूराच्या कानावर होत्या. पण आता करतो काय. आणि आता हे सगळं रूप पाहिलं त्यानं. आणि मग त्याच्या मनात आलं शंका कुल तो म्हणे मनासी कंस असे की क्रूर विशेषी. धोका जर पोचला हरिते प्राणा टाकील सारे व्रजते. समजा काही चुकून भलतच झालं आणि कृष्णाला धोका झाला तर सगळं गोकुळ प्राण टाकेल म्हणाले त्या क्षणी. आणि होईल काय सगळं गोकुळ म्हणजे पशुपक्षासह गाई वासरासह माणसांचं तर नवल नाही त्यांच्याबद्दल शंकाच नाही म्हणाले. आणि तळतळाट तो माझ्या माथी कारण मी कंसाचा साथ. आणि सगळ्यात तळतळाट माझ्या माथीवर बसणार आहे. म्हणजे किती जन्म मी हे पाप फेडू कोणाला ठेवू. असे त्याचं अंतःकरण गलबडून गेलं. निंदितील मज सदैव सज्जन लज्जास्पद मग होईल जीवन. आणि असं तळतळाट घ्यायचं आणि जीवन जगायचं कसं व्हायचं. म्हणजे त्या काळातला राजकारणी पुरुष सुद्धा गेंड्याच्या कातड्याचा नव्हता ना. त्याला लोक काय म्हणतील याची लाज होती. आपण आता पुष्कळ प्रगत झालो. लोक काय म्हणतील लोक माझी निंदा करतील काय जीवनाला माझा अर्थ आहे असं अक्रूरला वाटलं की मी कंसाचं असं काहीतरी झालं. कंसाने जर काही केलं ते गोकुळवासी लोक काय म्हणतील. मला तोंड वर काढू देणार नाही कुणी जगामध्ये. त्याचं भय त्याला वाटलं. अक्रूराची ही मनस्थिती ओळखली आणि भगवंतानी एक अद्भुत रूप धारण करून त्याची ती भागवतामध्ये मोठे सुंदर वर्णन आहे की मध्ये संध्यावंदनाची वेळ झाली म्हणून अर्जुन यमुनेवर उतरले. अक्रूर यमुनेवर उतरला आणि स्नान करण्याकरता जी बुडी मारली तो कृष्ण परमात्मा तिथे शेषशाही भगवंताच्या रूपाने प्रगट होते. अरे इथे हा कसा म्हणून रथ बाहेरून पाहतो तर रथामध्ये दोघे तसेच बसलेले. तेव्हा याच्या लक्षात आलं की कंसापासून भय हाही बाळगायचं काही कारण नाही. कंस किती क्रूर असो आणि हे किती लहान दिसोत कंसापासून भय ही आता